नंबर झालेली आणि मग गट नंबर मध्ये ते नाहीच. आणि ह्या बहिणा वारंवार अर्ज दिलेले, आता नाही दिली, माझ्या माहितीनुसार खूप काही अर्ज दिलेले त्या बहिणी काय. आणि मी म्हणतो याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर कधी माझा ड्रायव्हर जर कधी याच्यात कधी असन ह्या प्रकरणात तर त्याच्यात कारवाई झाली पाहिजे. ह्या माताचा मी ड्रायव्हर असून द्या कोणी असून द्या, पण ज्यांनी बुडाचे आरोप केले, ज्यांनी खासदाराचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला, यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. मी आता वकिलाला भेटून करीन, वकिलाशी चर्चा करून मी आज वकिलाकडे जाणार आहे, वकिलाशी भेटून मी करणार आहे. सातत्याने टार्गेट भुमरे करतायत. त्यांना भुमरेशिवाय आहेच तरी कोण? त्यांना येऊन जाऊन उडता बसता भुमरे, उडता बसता भुमरे दिसतो. म्हणून मला सांगायचं की भुमरेचं किती टार्गेट केलं, भुमरे हा माणूस यांना पूर्ण उडणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो. काय त्याच्यापूर्वी सध्याचे जे खासदार आहेत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे तुम्ही म्हणता ना, अंबादास म्हणला की भुमरेंनीच तर मला नोटीस दिली त्या प्रकरणात. कोणत्या प्रकरणात? विलास बापूच्या. हे बघा कालच आलं. अंबादास वर खोट्या माहिती देतो तुम्हाला. काय आता त्याचं काय संतुलन बिघडलेलं आहे, त्याला ते सगळी सवय लागलेली आहे ती कोणती. बघा ना, आहे का खरं आहे का? नाही नाही, अहो हे खरं आहे का खोटं आहे? काल तुम्हाला काय सांगितलं, भुमरे नुसतं सांगतो म्हणतो. अहो हे पहा, त्याला नोटीस आलेली आहे की नाही? या ना, वाचा ना, ही खरी आहे का खोटी. मी खोटी दाखवत असेल तर माझ्यावर कारवाई करा म्हणून. हा अरे जिल्ह्यात कोण आहे मग? नाही मला, अरे मी काय सांगतो तो ऐकून घ्या ना. मी कोणता घोटाळा केला काय ना. आता एखादा समजा तू माझ्यासोबत राहतो राऊत, तो बाहेर काय व्यवहार केला मला माहितीये का? मी दोषी आहे का? अरे गैरव्यवहार केलाच नाही, झालाच नाही ना. जर गैरव्यवहार झाला असता तर मी सोबत ठेवणारच नाही ना. हा, पण तुम्ही जर एखाद्यानं गैरव्यवहार केलाच नाही, एखादा जावेद दुसऱ्या नावाचा राहू शकत नाही का? संदीपान एखादा दुसरा राहू शकत नाही, विकास राहू शकत नाही. मग काय विकास राऊत नावाचे किती आहे असे? की गेल्या वेळेस जे प्रकरण होतं त्याचा तपास पोलिसांकडे सुरू आहे, पण जाणीवपूर्वक हा तपास थांबवला गेलाय. अरे बाबा ऐकून घ्या ना, त्यांना तर उल्लेख केला ना, त्यांना पत्र दिलं ना. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस बापूंच्या बाबतीमध्ये प्रसंग घडला, त्यावेळेस त्यांनी जे नाही पाहिजे ते करून बदनामीचा प्रयत्न केला. त्यावेळेस आपण मुक्ततेचा दावा केला. आज वर्ष दीड वर्ष झालं त्याच्या हे काय आली नोटीस, त्याच्या चौकशा झाल्या. ऐक ना, दाखव ना, हे पाय बघ ना. मग हे कालच आली ना. ऐकून घे राऊत, कोर्ट आहे, कोर्टात समजून घ्या, कोर्टात प्रकरण गेल्याच्या नंतर किती महिने लागते हे मी काही कोर्ट नाही. पण आली ना नोटीस, तर 27 तारीख दिली ना. किती? 27/2 दिली ना. मग मला सांगा 27/2 उगाच दिली का? हे अंबादास बोलतोय काय झालं काय नाही. पण कोर्टात प्रकरण गेल्याच्या नंतर त्याला काही महिने लागते का नाही लागते? मी काय कोर्ट आहे का? लगेच कोर्टात प्रकरण गेलं लगेच उद्या निकाल द्यायचा? त्याला साक्षी पुरावे तपासा लागते की नाही? हा, वारंवार तुमची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू काय नाही? दानवेंचा वारंवार, आता दानवेकर तुम्हाला सांगतो, दानवेचं संतुलन बिघडलेलं आहे. दानवेच्या हातात काहीच राहिलं नाही. जिल्हा गेला, सगळा गेला, सगळं गेलं दानवेच्या हातून. तुम्ही पाहिलं असेल, महानगरपालिका घ्या, जिल्हा परिषद घ्या, नगरपालिका, काही राहिलं नाही. आता आमदारकी गेली, तो आमदार होत नाही. आता तुम्हाला सांगतो, त्याला ते विरोधी पक्ष नेत्याची ते लावा जावाची त्याला सवय लागलेली, सगळं गेलं, संतुलन बिघडलं. मग कुठेतरी आता त्याला, तुम्हाला माहितीये या जिल्ह्यात कोणावर आरोप करा त्याला माहिती कोणाला. अरे मीच आता मग नाही आतापर्यंत आहे ना, मी कधीच कोणाच्या
कोणी काही जरी बोललं तर मी कधीच कोणाला उत्तर दिलं नाही. पण मला सांगा, जर वारंवार जर मी ही प्रेस आज काय घेतली, मी कधी घेतली घ्यायच्या आधी मी कधी प्रेस बोलवली का? 35 वर्षात मी प्रेस बोलित नाही. माझ्या विरोधात अनेक जणांना प्रेस बोलिल्या, पण मी चुकून कधी तुम्हाला सांगतो मी कधीच प्रेस बोलित नाही. मी कधी मीडिया समोर जात नाही. पण आज काय गेलो तर अंबादासना ढांढाळ सगळं खोटं, म्हणजे काही नसताना त्यांना अभ्यास करायचा, त्यांना विचारून काही विचारपूस करायची, अधिकाऱ्याशी या अधिकाऱ्याचे पत्र खोटे आहे का? मग राऊत अधिकाऱ्याचे पत्र जे त्यांनी दिलेले हे का आज दिले का पत्र? मग हे खोटे आहे का? नाही पण काय 1600 कोटी रुपयामध्ये पूर्ण भूसंपादन झालं आपल्या जिल्ह्यात. आणि मग एकट्या त्या बैचं 1150 कोटी हा मग ते काय, हा संशोधनाचा विषय तुमचा, माझा नाही कोणाचा. संशोधन सुरू झालं आता. हे तुमचा विषय संशोधनाचा. अरे मला सांग, एवढा मोठा रोड 10,000 कोटी झाला सगळा. नाही, तेच म्हणतोय की एका जिल्ह्यामध्ये 1500 कोटीचं भूसंपादन झालं, 1150 कोटी तुमच्या एका जिल्ह्यात नाही म्हणत, एक्या बाईचं एकाच पाहिजे. जिल्ह्याचं नाही, जिल्ह्यात लोक आहे ना आणखी. मग मला सांग, एका बाईचे जर 1150 कोटी आहे तर बाकीचे किती? हो ना. हा काय म्हणजे त्याला तर्क आहे की नाही काही बोलायला वगैरे, म्हणजे फक्त उचलली की लावली टाळायला आणि फक्त तुम्ही स्वतः तुम्हीच बघा आता हे काय. हा मी नाही, हवा तुम्हाला सांगतो, ठीक आहे आता मी, पण एखाद्या माणसाला विनाकारण